ही आहे आमच्या घरची तूर, अगदी ऑर्गॅनिक वगैरे. आणि या बागेतलं सगळंच आहे, तशीच अजिबात प्री प्लॅन्ड नसलेली. तर झालं असं की वर्षाच्या सुरुवातीलाच तुरीच्या शेंगा विकत आणल्या आणि 2-4 दिवस विसरूनच गेलो की आणल्यात म्हणून. आणि 2-4 दिवसांनंतर जेव्हा ती पिशवी उघडली, तेव्हा असं दिसलं की त्या दाण्यांना शेंगेतल्या शेंगेतच मोड आले होते. झालं. खाणं राहिलं बाजूला आणि आधी ते मोड आलेले दाणे आणि न आलेले दाणे वेगळे केले. ज्या दाण्यांना मोड आले होते, ते पाण्यात घालून ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी बागेत जिथे जागा मिळेल, तिथे ते पेरून आलो. तर त्या विसरळूपणाच्या शेंगा अशा गोड आहेत. मार्च एप्रिल पर्यंत मी ऑलमोस्ट रोज शेंगा खाल्ल्यात. अर्थात मे मध्ये खूप गरम होत होतं, त्यात ती टेरेस आणखीन तापते. त्याच्यामुळे मे मध्ये त्या शेंगा आल्या नाहीत. पण मध्ये वळवाचा एक पाऊस झाला आणि त्याच्यानंतर परत शेंगा यायला लागल्या. त्यातल्या काही शेंगा मी झाडावरच वाळू दिल्या. आता ते तूर मला पुढच्या वेळेस तूर परत लावायला उपयोगी पडतील. तुम्हाला मिळाली आहेत का अशी विसराळूपणाची गोड फळं?